नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 1 मे 2026 वैशाख पौर्णिमा विवाह योगासाठी प्रभावी उपाय. खूप लोकांचे विवाह होत नाही, त्यासाठी खूप छान उपाय आहे, नक्कीच करून पहा. वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही हिंदू धर्मात अत्यंत पुण्यदायी आणि शुभ तिथी मानली जाते. ह्या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने प्रकट होतो आणि वातावरणात एक प्रकारची सकारात्मकता, शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. 1 मे 2026 रोजी येणारी वैशाख पौर्णिमा ही विशेषतः विवाह योग मजबूत करण्यासाठी, योग्य जोडीदार मिळवण्यासाठी आणि वैवाहिक अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. ज्याचे विवाह जुळत नाही त्यांच्यासाठी खूप छान उपाय आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजच्या काळात अनेक मुलींना विवाहात उशीर होणे, योग्य जोडीदार न मिळणे, सतत नकार येणे किंवा ग्रहदोषामुळे अडथळे निर्माण होणे अशा समस्या भेडसावत असतात. अशा वेळी श्रद्धा, संयम आणि योग्य उपाय याचा आधार घेतल्यास नक्की परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो आणि विवाह होतो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेले काही विशेष उपाय विवाहासाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहेत. तर विवाहासाठी या दिवसाचे महत्त्व काय आहे आपण पाहूया. वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि भगवान शंकर ह्या दोघांच्या कृपेचा दिवस मानला जातो. हा दिवस खूप छान आहे. या दिवशी केलेली प्रार्थना आणि पूजा लवकर फलदायी ठरते. चंद्र हा मन आणि भावना याचा कारक आहे आणि विवाह हा दोन मनांचा मिलाप आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेष प्रभावी ठरतात. विवाह योगासाठी मुख्य उपाय एक आहे महादेव आणि पार्वती मातांची पूजा. भगवान शंकर आणि माता पार्वती यांना आदर्श दाम्पत्य मानले जाते, त्यामुळे विवाहासाठी त्यांची पूजा अत्यंत प्रभावी ठरते. कसा करावा आपण पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील देवघरात किंवा शिवलिंग मंदिरात जावे. शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. बेलपत्र, फुले आणि अक्षता, अख्खा तांदूळ अर्पण करावेत. ओम नमः शिवाय आणि ओम पार्वतीपते नमः या मंत्राचा जप करावा. 108 वेळ शक्य असल्यास करावा. अख्खा तांदूळ किंवा हळदीचा उपाय हा उपाय विवाहित अडथळे ज्यांचा विवाह होत नाही दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा उपाय नक्की करून पहा. त्याची कृती कशी आहे आपण पाहूया. एका ताटात अख्खा तांदूळ घ्यावेत, त्यात थोडी हळद मिसळावी. हा तांदूळ शिव पार्वती समोर अर्पण करावा. मनात आपल्या विवाहाची प्रार्थना करावी. नंतर हे तांदूळ पिवळ्या कापडात बांधून आपल्या जवळ ठेवावे. असं केल्याने लवकर विवाह जुळतो आणि आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा नक्की आपले प्रयत्नात यश येते. चंद्राला अर्घ्य देणे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. कसा करावा. रात्री चंद्र उगवल्यावर स्वच्छ पाण्यात साखर किंवा दूध मिसळून अर्घ्य द्यावे. ओम सोमाय नमः मंत्र म्हणावा आणि मनात आपल्या विवाहाची इच्छा व्यक्त करावी. नंबर 4 उपवासाने सात्विक आहार घ्यावा. ह्या दिवशी उपवास केल्यास मन आणि शरीर शुद्ध होते. शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवावा आणि फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण टाळावे. निर्जल उपवास पण करत कोणी करतं. मन शांत आणि सकारात्मक ठेवावे. नंबर 5 गरजूंना दान करावे. दान केल्याने पुण्य वाढते.
आणि अडथळे कमी होतात. त्यामुळे गरजूंना दान करणे खूप चांगले आहे. गरिबांना अन्नदान करावे, मुलींना कन्यांना फळे किंवा गोडधोड द्यावे, वृद्ध लोकांना मदत करणे, पिवळे वस्त्र किंवा तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते. ह्या उपवासाचे फायदे काय आहेत आपण पाहूया. विवाहातील अडथळे हळूहळू दूर होतात, योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते, नातेसंबंधात स्थैर्य येते, मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. महत्त्वाच्या सूचना आहेत आपण पाहूया. उपाय करताना मनापासून श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची घाई किंवा शंका ठेवू नका. सातत्याने जप आणि प्रार्थना करत राहा. सकारात्मक विचार ठेवा. मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका. 1 मे 2026 रोजी येणारी वैशाख पौर्णिमा ही विवाहासाठी अत्यंत शुभ संधी आहे. ही संधी सोडू नका. ह्या दिवशी केलेले साधे पण श्रद्धेने केलेले उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या कृपेने योग्य वेळेत योग्य जोडीदार मिळू शकतो. त्यामुळे ही संधी सोडू नका. विवाह हा केवळ योग नाही, तर तो श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न याचा परिणाम आहे. यामुळे उपायासोबत स्वतःवर विश्वास ठेवा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब